नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये। मित्रांनो, 1 नोव्हेंबरपासून देशभरामध्ये अनेक महत्त्वाचे नियम बदलणार आहेत, ज्यांचा थेट परिणाम तुमच्या खिशावर आणि दैनंदिन जीवनावरती होणार आहे। आधार कार्डपासून बँकिंग ते गॅस सिलेंडर आणि म्युच्युअल फंडपर्यंतच्या सर्व महत्त्वाच्या क्षेत्रांमध्ये या महिन्याच्या पहिल्या तारखेपासूनच बदल लागू होणार आहेत, ज्याकडे तुम्हाला दुर्लक्ष करून चालणार नाही। 1 नोव्हेंबरपासून कोणते मोठे 5 बदल होणार आहेत जे नागरिकांच्या थेट खिशावर परिणाम करतील, चला जाणून घेऊयात। सर्वात पहिला बदल म्हणजेच एकाच बँक खात्यावरती तुम्ही 4 नॉमिनी अपॉइंट करू शकता। 1 नोव्हेंबरपासून ग्राहक बँक अकाउंट, लॉकर्स आणि जमा ठेवींसाठी जास्तीत जास्त 4 जणांना नॉमिनी करू शकतील। हा बदल बँकिंग कायदे सुधारणा 2025 अंतर्गत लागू केला जाईल। पुढचा बदल आहे तो म्हणजेच SBI क्रेडिट कार्डवरती नवीन शुल्क। तुम्ही SBIचे क्रेडिट कार्ड जर वापरत असाल तर बदलाचा थेट तुमच्या खिशावर परिणाम होणार आहे। असुरक्षित क्रेडिट कार्डवरती आता 3.75% शुल्क लागू करण्यात आले। शिवाय तुम्ही क्रेड, चेक, मोबिक्विक इत्यादी थर्ड पार्टी ॲप्सद्वारे शाळा किंवा महाविद्यालयीन शुल्क भरल्यास तुम्हाला अतिरिक्त 1% शुल्क जास्त द्यावं लागेल। त्यानंतर आता आधार कार्ड संदर्भातीलही मोठी अपडेट जाणून घ्या। UIDAIनं 1 नोव्हेंबरपासून तुमचं आधार कार्ड अपडेट करण्याच्या नियमांमध्ये महत्त्वपूर्ण बदल केलेले आहेत। आता तुम्ही आधार केंद्राला भेट न देता तुमचं नाव, पत्ता, जन्मतारीख आणि मोबाईल नंबर ऑनलाईन अपडेट करू शकता, परंतु तुम्हाला फक्त फिंगरप्रिंट किंवा आयरिश स्कॅन यांच्यासारख्या बायोमेट्रिक माहितीसाठी आधार केंद्राला भेट द्यावी लागेल। UIDAIनं पॅन, पासपोर्ट, रेशन कार्ड, मनरेगा आणि शाळेच्या नोंदी यासारख्या सरकारी डेटाबेसमध्ये तुमची माहिती आपोआप पडताळेल। आता पुढचा बदल आहे तो म्हणजेच गॅसच्या दरांसंदर्भात। प्रत्येक महिन्याच्या पहिल्या तारखेला LPG गॅस सिलेंडरच्या किमती सुधारित केल्या जातात। गेल्या महिन्यामध्ये व्यावसायिक सिलेंडरचा दर महागला होता, तर मागच्या काही महिन्यांपासून घरगुती गॅसचा दर जशास तसा आहे। त्यामुळे आता महिन्याच्या पहिल्या तारखेला LPG दरात काय बदल होतो याकडे सगळ्या ग्राहकांचं लक्ष आहे। आता पुढचा बदल आहे तो म्हणजेच म्युच्युअल फंडसाठी सेबीचे नवीन नियम। 1 नोव्हेंबरपासून म्युच्युअल फंड गुंतवणूकदारांना नवीन नियम लागू होतील। म्युच्युअल फंडमध्ये पारदर्शकता वाढवण्यासाठी सेबीनं कडक मार्गदर्शक तत्त्व जारी केली आहेत, ज्यानुसार आता MCAचे अधिकारी, कर्मचारी किंवा त्यांचे नातेवाईक 15 लाखांपेक्षा जास्त व्यवहार जर करत असतील तर कंपनीला ही माहिती अनुपाल अधिकाऱ्यांना कळवावी लागणार आहे। तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं अशा बऱ्याचशा गोष्टी 1 नोव्हेंबरपासून बदलत आहेत। तर मग मित्रांनो, हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा। आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।